H1B वीजा को रिन्यू करने के लिए आपको अमेरिका से बाहर नहीं जाना पड़ेगा। इसका बहुत बड़ा फायदा हमारे आईटी प्रोफेशनल्स को भी होने वाला है। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ नंतर आता भारताला दुसरा मोठा धक्का दिलाय। H1B व्हिसाच्या आधारे अनेक सर्वसामान्य भारतीय तरुण अमेरिकेत जाण्याचं आणि नोकरीचं स्वप्न पाहतात। ते स्वप्न आता केवळ स्वप्नच राहण्याची शक्यता आहे, कारण H1B व्हिसासाठीचं शुल्क अमेरिकेनं 1 लाख अमेरिकन डॉलरवर नेलंय। अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जाणं आता सर्वसामान्य भारतीयांसाठी केवळ स्वप्नच राहण्याची शक्यता आहे। आता H1B व्हिसा अर्जासाठी 1 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। त्याचबरोबर अमेरिकेनं कुशल परदेशी कर्मचाऱ्यांच्या धोरणातही काही बदल केले। या निर्णयाचा फटका अमेरिकेतील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना बसू शकतो, कारण H1B व्हिसाचा सर्वाधिक फायदा भारतीय नागरिकांनीच घेतलाय। H1B व्हिसासाठी 1000 डॉलरचा खर्च यायचा, आता हा खर्च थेट 1 लाख डॉलर पर्यंत येणार आहे। भारताच्या दृष्टिकोनातून ही नक्कीच चिंतेची बाब आहे। अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाचा इन्फोसिस, TCS, कॉग्निझंट, विप्रो, HCL, टेक महिंद्रा सारख्या भारतीय कंपन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। तसंच गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या अमेरिकी आयटी कंपन्या सुद्धा कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात विचार करू शकतात। आधीच अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लागू करत भारताला धक्का दिलाय। आता अमेरिकेतील H1B व्हिसाच्या बाबत नव्या निर्णयामुळे भारतीयांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे।